मंडळी नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणारी चिकार मंडळी आहेत. उठसूट शाहू फुले आंबेडकर असं महाराष्ट्रातलं नाव सांगून महाराष्ट्रातल्या अनेक वर्गाला भुलविण्याचा फसविण्याचा प्रयत्न झालाय. छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिघांच्याही कार्याविषयी, त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आत्यंतिक आदर आमच्या मनात आहे. पण या तीन नावांचा उपयोग इतक्या चपखलपणे केला गेला आणि त्याच नावाच्या आधारावर महाराष्ट्राचं पुरोगामी राजकारण चालतं असं सांगितलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरून तर शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे वाक्य वारंवार ऐकायला मिळतं. जेव्हा राजकारणाची वेळ येते, महाराष्ट्रातल्या बहुजन वर्गाला भुलविण्याची वेळ येते, तेव्हा शाहू फुले आणि आंबेडकर अशी नावं आवर्जून घेतली जातात. संघटना स्थापन करताना यांच्या नावाचा, प्रतिमेचा वापर केला जातो, वारंवार वापर केला जातो. पण याच लोकांना जेव्हा आपल्या संस्था स्थापन करायच्या असतात तेव्हा मात्र शाहू फुले आंबेडकर या नावांची आठवण येत नाही. नुसती आठवण येत नाही असं नाही, तर कोणी आग्रह केला तर तो टाळला जातो. म्हणजे स्वतःच्या प्रतिमेपेक्षा महापुरुषांची प्रतिमा मोठी होऊ नये याची जाणीवपूर्वक काळजी घेतली जाते. आता मी हे तुम्हाला पुराव्यासह सांगणार आहे, अगदी पुराव्यासह. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतोय ती एका याचिकेतलं पान, जे मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल आहे आणि त्या याचिकेवरची कारवाई अजून सुरू आहे. आता या पानात तुम्हाला ठळक अक्षरात बोल्ड लेटर्स मध्ये एक वाक्य दिसेल, महात्मा ज्योतिबा फुले. हे वाक्य का बरं आहे असा प्रश्न तुमच्या मनात पडेल. या याचिकेत त्याविषयी काय लिहिलं गेलंय हा प्रश्न देखील तुमच्या मनात पडेल. महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जेव्हा एक शिक्षण संस्था स्थापन करण्याचं ठरवलं आणि त्यांच्या त्या संस्थेच्या नाशिक मधल्या संस्थेला नाव द्यायचं ठरवलं, तेव्हा ते भुजबळ नॉलेज सिटी असावं असं झालं आणि ते चाललं. म्हणजे मुंबई एज्युकेशन ट्रस्ट नावाची आणखी एक संस्था आहे, ज्या संस्थेचं हे पत्रक माझ्या हातात आहे. MET आणि भुजबळ नॉलेज सिटी नाशिक या संस्थेपैकी एकाही संस्थेला महात्मा ज्योतिबा फुले अथवा सावित्री ज्योती फुले यांची नावं भुजबळांना द्यावी वाटली नाहीत. समता परिषद भुजबळ ज्या नावाच्या आधारावर चालवतात, ज्यांच्या पुण्याईच्या जोरावर चालवतात, त्याचं नाव त्यांना द्यावं वाटलं नाही. मी याचिकेचं पान यासाठी दाखवलं होतं की यामध्ये या याचिकेत असा दावा करण्यात आला याचिकाकर्त्याच्या वतीनं, कारण हे याचिकाकर्ते या संस्थेच्या उभारणीतले महत्वाचे वाटेकरी होते. त्यांचा दावा असा आहे की छगन भुजबळांना संस्था स्थापन करताना सगळ्यांनी मिळून ठरवलेलं होतं की याला नाव महात्मा ज्योतिबा फुले असंच द्यायचं. पण भुजबळांनी सगळ्यांना अंधारात ठेवून रातोरात महात्मा ज्योतिबा फुले याच्याऐवजी भुजबळ नॉलेज सिटी असं नाव देण्याचं ठरवलं. त्यानंतर एका व्यक्तीचा प्रस्ताव देखील आला होता की यात मी गुंतवणूक करायला तयार आहे, पैसे द्यायला तयार आहे, माझ्या वडिलांचं आजोबांचं नाव याला दिलं जावं. पण भुजबळांनी हे आपण आपल्या नावासाठी करतोय असं सांगून त्याला भुजबळ नॉलेज सिटी असं नाव दिलं. विचार करा, महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देताना भुजबळ कचरले, घाबरले, आतून इच्छा नव्हती हे स्पष्टपणे कळतं आणि आपल्या संस्थेला ते भुजबळ नॉलेज सिटी असं नाव देतात. प्रकरण न्यायालयात आहे, न्यायालयात तो दावा करण्यात आला आहे, म्हणून मी हा विषय तुमच्या समोर मांडतो आहे. फुलेंचं नाव, महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव, सावित्रीमाईचं नाव वारंवार घेत राहायचं आणि त्या विषयावरून आपल्या नको असलेल्या लोकांना ठोकत राहायचं आणि इकडे आपल्या संस्थेला नाव देताना मात्र त्या नावाचा कधीच वापर करायचा नाही. ही नीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची राहिली आहे.
शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून सातत्यानं कंठशोष करणारी मंडळी हे नाव राजकीय लाभासाठी वापरतात, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. छगन भुजबळांची भुजबळ नॉलेज सिटी ही महात्मा ज्योतिबा फुले नॉलेज सिटी करता आली असती. विद्येविना वित्त गेले, वित्ताविना सगळे शूद्र खचले, इतके सारे अनर्थ हे का अविद्येने केले. हे जे वाक्य ना, इतके सारे अनर्थ हे का अविद्येने केले, आणि जिथे महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचाच पाया रचला, त्या सगळ्या महात्मा फुलेंच्या कार्याला बाजूला ठेवून स्वतःला प्रतिफुले करण्याचा हा प्रयत्न भुजबळ करत होते का, असाही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. एकटे भुजबळ असे आहेत का, तर अजिबात नाही. डी.वाय. पाटलांनी खरं तर राजश्री शाहू महाराज विद्यापीठ असं नाव द्यायला काहीच हरकत नव्हती, पण डी.वाय. पाटलांनी राजश्री शाहू महाराज विद्यापीठ असं नाव न देता स्वतःच्या युनिव्हर्सिटीला डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी असं नाव दिलं. त्यातल्यात पतंगांचं बरं आहे, त्यांनी आपलं पतंगांचं नाव पतंगराव कदम युनिव्हर्सिटी असं देण्याच्या ऐवजी किमान भारती विद्यापीठ असं तरी नाव दिलेलं आहे. जे विलासराव देशमुख सातत्यानं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा विषय काढतात, आणि जेव्हा संस्थांना नाव द्यायची वेळ येते तेव्हा कुठलं दिलं जातं? मांजरा कारखान्याचा परिसर विलासनगर, रेणा कारखान्याचा परिसर दिलीप नगर, निवळीच्या कारखान्याचा विकास कारखान्याचा परिसर वैशाली नगर. म्हणजे कारखान्याच्या परिसराला सुद्धा घरच्या माणसांची नावं. जेव्हा मांजरा कारखान्याचं नाव बदललं तेव्हा लोकनेते विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना असंच ते नाव करण्यात आलं. इथेच सगळं आपल्याला कळून येतं. एवढंच नाही, विलासराव देशमुखांची नावं रस्त्याला दिलीत, उद्यानाला दिलीत, म्हाताऱ्यांच्या उद्यानाला दिलीत, स्काउट भवनला दिलंय, हॉलला दिलंय, सभागृहाला दिलंय, वाटेल तिथे दिलंय. विलासरावांच्या नावानं हॉस्पिटल उभा केला गेलेला आहे. एवढंच नाही, विलासरावांच्या मातोश्री सुशीलादेवी देशमुख यांच्या नावानं वरिष्ठ महाविद्यालय आहे, महिला महाविद्यालय आहे, अध्यापक विद्यालय आहे. विलासरावांचे आजोबा व्यंकटराव देशमुख यांच्या नावानं महाविद्यालय आहे. दगडोजीराव देशमुख वडिलांच्या नावानं महाविद्यालय आहे. आता फक्त अवीर आणि अवान जी अमितची लेकरं आहेत त्यांच्या नावानंच काही काढायचं राहिलेलं आहे. जेव्हा हे इंग्रजी शाळा काढतात तेव्हा त्याला गोल्ड क्रेस्ट असं नाव देतात. विचार करा तुम्ही, मी सगळ्या नेत्यांची नावं तुम्हाला घेऊन सांगू शकतो की या एकालाही फुले शाहू आंबेडकरांची नावं द्यावी वाटली नाहीत. आंबेडकरांचं नाव द्यायचं असेल तर ते दलितांनीच द्यायचं असा काही प्रघात घालून ठेवलाय की काय, असा प्रश्न पडतो. अगदी फुलेंना देखील महात्मा ज्योतिबा फुल्यांचं नाव न देता स्वतःचं नाव आपल्या संस्थेला द्यावं वाटतं, त्या भव्यदिव्य परिसराला द्यावं वाटतं. यातच सगळं काही आलं. नाम तो लेते है सब, लेकिन काम का कोई नहीं छोड़ता, अशीच सगळी स्थिती आहे. महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि आंबेडकरांचं नाव त्यांच्या समाजाची मतं मिळवण्यासाठी केलं जातं, पुरोगामित्व मिरवण्यासाठी केलं जातं, कोणाला तरी शिव्या देण्यासाठी केलं जातं. मुळात ज्यांनी रचनात्मक कार्य उभं केलं त्यांच्या नावानी हे असं विध्वंसाचं कार्य चालू आहे, आणि त्याला आपली नावं दिली गेलेली आहेत. हे विशेष आहे. हे तुमच्या नजरेत आणून द्यायचं होतं, म्हणून आपल्या समोर आलो. नमस्कार.